मेहता का उल्टा चष्मा। या स्वेटरमुळे टपूचं रिझल्टचं टेन्शन डबल झालं आहे. जितकी गरमी वाटते तितकं जास्त आठवतं की उद्या टपूचा रिझल्ट आहे. काय करू? या असहनीय गरमीत या स्वेटरच्या गरमीपासून सुटका कसा मिळवू? मेहता साहेबांना विचारतो. नाही, मेहता साहेबांना नाही विचारू शकत, नाहीतर नवस विषयी त्यांना सगळं कळणार आणि नवस व्यर्थ जाणार. नवस सुद्धा असं आहे की मोडायला भीती वाटते. टपूच्या भविष्याचा प्रश्न आहे. हे देवा, हे नवस पूर्ण करण्यात माझी मदत कर प्लीज. शेठजी, शेठजी, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. कोण आला आहे? मी आले टेटलाजी. टेटा जेठा. बाघाईला सांग तुला सुट्टी नाही मिळणार. नाही, मी सुट्टी मागायला नाही आले. मग स्वेटर विषयी प्रश्न विचारायला आली आहेस? अरे हो, तुम्ही इतक्या गरमीत स्वेटर का घातलंय? बघ बघ बघ. पण शेठजी, बावरीजींचं लक्षच नव्हतं तुम्ही स्वेटर घातलाय म्हणून. आता तुम्ही बोललात म्हणून त्यांचं लक्ष गेलं. बावरी बाळा, शेठजींची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून त्यांनी स्वेटर घातलंय. अच्छा. ही का आली आहे भाऊ? शेठजी, तुम्ही स्वतःच विचारा ना. तुला बोलायला कसला त्रास होतो आहे? नाही नाही शेठजी, मला काहीच त्रास होत नाहीये. पण मला स्वतःलाच माहिती नाहीये तर मी तुम्हाला कसं काही सांगू शकतो. बावरी, तुला माहित आहे तू इथे का आली आहेस ते? शेठजी, काय तुम्ही पण ना, तुमची तब्येत खराब आहे ना, पण तरीही तुम्ही चांगले विनोद करताय. बावरीजींना माहित असणारच ना त्या इथे का आल्या ते. आता कोण सांगणार की ही का आली आहे इथे? बरं, मीच सांगते. ओ हो, आभार. आभार तुमचं. ते काय ना, माझ्या गावाहून केशर आंबे आलेत म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी आमरस घेऊन आलेले आहे. अरे वा, नट्टू काका, व्हेरी गुड. वाह, या स्वेटरच्या जखमेवर केसर आमरसची मलम लावण्यासाठी धन्यवाद देवा. वा 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 बावरी, वा, थँक्यू. नाही शेठजी. अरे काय करतोयस? दे मला. शेठजी, हे तू काय करतोयस? नाही नाही नाही, तुम्ही हे नाही पिऊ अरे शकत, शेठजी. सोड सोड. नाही सोड. अरे सोड. नाही. शेठजी, तुम्ही आमरस नाही पिऊ शकत. का नाही पिऊ शकत? कारण तुमची तब्येत खराब आहे ना. ही इज राईट. खराब तब्येत असताना आमरस पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अरे माझी तब्येत इतकी पण खराब नाही झाली आहे बाबा. जी, सुरुवातीला प्रत्येक आजार ना हा इतका असतो, नंतर तो इतका 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 होऊन कधी इतका होऊन जातो ते कळतच नाही आपल्याला. बावरीजी, तुम्ही आमरस आणलाय ना, तर तुम्ही शेठजींना नाही म्हणा. हा, अरे भागेश्वरजी, त्यांची आमरस पिण्याची इतकी इच्छा आहे की माझं मन यांना नाही म्हणायला नाही सांगतोय. वा वा बावरी, अरे बाबा मला नाही म्हणायची गरजच नाही आहे. नटू काका, बाघा, जसं लोखंड लोखंडाला कापतं तसंच हा थंड आमरस माझ्या आतल्या थंडीला कापणार. दे दे दे. नाही नाही शेठजी, तुम्हाला माहित आहे माझ्या गावी एक मुलगा होता, शीतल. शीतल? मुलाचं नाव शीतल? हो का? हो, त्या शीतलचं काय ते बोल. शेठजी, तो शीतल सुद्धा तुमच्यासारखा एक दिवस थंड पडला होता. म्हणजे एक दिवस शीतलला सुद्धा तुमच्यासारखी थंडी वाजत होती. तशा परिस्थितीत तो आमरस प्यायला. हा, त्याची परिस्थिती इतकी वाईट झाली की त्याला 1 आठवडा हॉस्पिटलला राहावं लागलं. अरे ते तर तो खराब आमरस प्यायला असेल म्हणून बाबा. मला काहीच नाही होणार. तू दे दे आमरस इथे दे बाबा. नाही नाही शेठजी. अरे काय करताय नटू काका? नाही देणार. काय बालिशपणा लावला आहे? नट्टू काका, हे घ्या उभ्या. हे नाही नाही नाही. सॉरी शेठजी, उष्ट झालं. चल बागा, दुकानात जाऊया. चला लेट अस गो. चला ना बावरीजी. हे देवा,
का इतका अत्याचार करतोयस माझ्यावर? आमरस मला प्यायला नाही द्यायचा होता तर माझ्या समोर पाठवला का? थोडासा आमरस प्यायलो असतो तर थंडक मिळाली असती ना. इतकी गरमी आहे, इतकी गरमी आहे. काश हे गोडाऊन अंधेरीत नाही तर हिमालयाच्या पायथ्याशी असतं. अरे हे काय? गोडाऊनची छत कुठे गेली? अरे गोडाऊन मध्ये बर्फाचा पाऊस. अरे चारी बाजूला बर्फच बर्फ. अरे वा, थँक्यू देवा, थँक्यू. तुम्ही माझी प्रार्थना स्वीकारली. गोडाऊनला अंधेरीवरून हिमालयात आणलं. थँक्यू, थँक्यू. शेठजी, चमत्कार झाला, चमत्कार झाला. काय झालं? शेठजी, आपलं दुकान आणि गोडाऊन हिमालयामध्ये आलं असं वाटतं. हो ना. बरं तर आता वातावरणाचा लाभ घ्या. आपल्या हाताचे मोजे काढा. या बर्फाचे गोळे बनवून कॅच कॅच खेळूया. नाही 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 शेठजी, आम्ही मोजे नाही काढणार. नाही नाही काढणार, नाही काढणार. मी तर असं म्हणतो की तुम्ही सुद्धा मोजे काढू नका. का? शेठजी, थंडी खूप जास्त आहे. जर का तुम्ही तुमचे मोजे काढलेत तर तुमची बोट अशी कडक होऊन जातील. अरे काही होत नसतं. या मोज्यात काय ते बर्फाचे गोळे नीट नाही बनणार. चला चला, काढा काढा. नाही नाही शेठजी, मला तर खूपच थंडी वाजते हो. शेठजी, मला सुद्धा थंडी वाजते. पण मला जरा सुद्धा थंडी नाही वाजत आहे. उलट मला तर गरमी होते आहे. शेठजी, 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 हा, तुम्ही स्वेटर घातलंय तर गरमी तर होणारच ना. शेठजी, 8 वाजलेत, घरी नाही जायचंय का? ओ 8 वाजले. हा, दुकान बंद करा आणि घरी जा. तुम्ही? अरे बाबा, मी सुद्धा येणार ना. मी इथे गरमीत बसून काय करणार? मी पण घरीच चाललो आहे. माझा मुलगा 10वीच्या रिझल्टचे किती टेन्शन घेतोय. काय करू की टपूचं टेन्शन पळून जाईल. टपू, ए माझ्या बाळा, चल सांग सांग, आज तू काय जेवणार? तुझा आवडता पदार्थ बनवते. पावभाजी खाशील? नाही आई, मग समोसा, कच्ची दाबेली? नको आहे आई मला. अरे हो, आता कळलं. पिझ्झा खाणार माझा मुलगा आहे ना. आई, मला काहीच खायचं नाही. माझं मूड नाही. टपू, हे बघ बाळा, असे चुपचाप बसून 10वीच्या रिझल्टचं टेन्शन काही कमी होणार आहे का? उलट वाढत जाणार. पण आई, माझं टेन्शन कमी होतच नाहीये. टप्पूचं टेन्शन वरून लक्ष विचलित करायला मस्त जॉक ऐकवते. ऐक बाळा, एक जॉक सांगते. एकदा एक नवरा बायकोचं लग्न झालं. नंतर त्यांची पहिली वेडिंग नर्सरी होती. वेडिंग अॅनिव्हर्सरी? बाळा, तेच तू ऐक ना. तर नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितलं की चिकू, मी तुला गिफ्ट मध्ये काय देऊ? तर चिकूने, म्हणजे बायकोला तो प्रेमाने चिकू बोलायचा. तर बायको म्हणाली की मला काहीतरी सोन्याची वस्तू द्या. तर माहितीये नवऱ्याने काय केलं? नवऱ्याने बायकोला जपण्यासाठी झोपेच्या गोळ्या दिल्या. मजा आली? आई आई हे बघ, मला माहितीये मला हसवण्यासाठी तू हे सगळे जोक्स सांगतेस, पण हे करून माझं टेन्शन कमी नाही होणार. टप्पू, तुझं टेन्शन दूर करायचा एक सुंदर उपाय आहे माझ्याकडे. कोणता? गरबा. ए हॅलो. नाही आई, मन नाहीये. टप्पू, माझ्या बाळा, तू 10वीच्या रिझल्टची इतकी काळजी का करतोय? माहितीये, जेव्हा मुलांना त्रास होतो ना, तेव्हा आई बाबांना अजून त्रास होतो. म्हणून तू काहीच काळजी नको करू बाळा. टपुडा, ए टपू बेटा. आजोबा, आजोबा, आजोबा. कसा आहे माझा टपुडा? आजोबा एकदम मस्त आहे मी. हे घ्या बापूजी. बापूजी, तुमची यात्रा कशी होती? खूप चांगली होती सुनबाई. घे प्रसाद. अरे वा बाळा, बघ
बापूजी प्रसाद घेऊन आलेत. आता हा तू प्रसाद खा, तुझं सगळं टेन्शन ना पळून जाईल. हं? हे घे घे. काय टपुडा, उद्या तुझा 10वीचा रिझल्ट आहे, त्याचं टेन्शन घेतलंस ना? तुम्हाला माहिती आहे की माझा उद्या रिझल्ट आहे? हा मग, अरे तुझा आजोबा आहे, मला सगळं माहिती असतं बरं. टपू बेटा, मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना केली आहे की माझा टपोडा आणि सगळी मुलं 10वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास होऊ दे. टप्पू, ऐकलं बाळा, बापूजींनी स्पेशल प्रार्थना केली आहे. सगळं चांगलंच होईल आणि तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. चांगले गुण मिळतील, हो ना बाळा? आणि बाळा, तुझ्या चांगल्या रिझल्ट साठी पप्पांनी इतक्या गरमीत स्वेटर घालायचं नवस सुद्धा ठेवलाय. हे बघ टपोडा, उद्या जो रिझल्ट यायचा आहे तो येणारच. तू आत्ता टेन्शन घेतल्यामुळे तुझ्या रिझल्ट मध्ये तुझे मार्क वाढणार आहेत का? नाही. अरे बाबा, मान्य आहे की 10वीचा रिझल्ट आहे तर टेन्शन येणं स्वाभाविक आहे. पण बेटा, जास्त टेन्शन येणं ही चांगली गोष्ट नाही, दुर्बळपणा आहे, समजलं? कळलं मला आजोबा. शाबास. बापूजी, तुम्ही हात पाय धुवून घ्या, तोवर मी जेवायची तयारी करते. ठीक आहे सुनबाई, जेठे सुद्धा आता येतच असेल तर एकत्रच बसूया जेवायला. हो हा? हो हो बापू. येतो लगेच हा बेटा. हो आजोबा. टप्पू, बाळा, मी जेवण बनवते, तोवर तू टीव्ही बघ. हं? तुला बरं वाटेल बाळा. हं? काळजी हो, नको आई. करू. पावडर गेली आली साहेब. हो तर ते उजव्या बाजूला आत घ्या. तिथे गोकुळधाम सोसायटी येणार, तिथे सरळ आत घ्या. कोणी किती हाक मारेल तुम्ही थांबू नका. हा, वा, कंपाऊंड मध्ये कोणी नाही आहे. वा, बस बस, थांबा 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 थांबा. काय माझे पैसे? अरे हा, सॉरी. काय झालं साहेब? हं? कुठे दुसरीकडे जायचंय? नाही नाही, इथेच उतरायचं उतरा आहे. ना. ते जरा ढोपर दुखतंय ना, जास्त वेळ उभा नाही राहू शकत, म्हणून 2 मिनिट बसून नंतर उतरतो. हो, या गुडघ्यांचा त्रास खूप वाईट आहे हा साहेब. माझे पण गुडघे दुखतात. हो हो. हे खूपच चांगले नाडीचे वैद्य आहेत. मी त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला? नाही नाही नाही. हे घ्या. हो साहेब, अरे दिले ना, आता किती वेळा पैसे देऊ? अहो, तुमचे पैसे पडले. अरे, जरा येऊन देता का वरती सॉरी प्लीज? साहेब, मी जिने नाही चढू शकत. तुम्ही स्वतःहूनच घ्या. ऐ, ओ भाऊ, ऐक ऐक. घ्या. याच्या रिझल्टच्या टेन्शन मध्ये मी इथे उकळत्या बटाट्यासारखा झालो आहे आणि हा मस्त बसून टीव्ही बघतो आहे. बंद कर रे बाबा, टीव्ही बंद कर, बंद कर. इथे घणी बावरी बघतोयस. तुझ्या रिझल्टच्या टेन्शन मध्ये मी घणा बावरा झालो आहे. तुला तुझ्या रिझल्टची काहीच पडली नाही आहे, आरामात बसून टीव्ही बघतोयस. नाही नाही नाही, टपूचे पप्पा बघा, या टपूची काहीच चूक नाहीये. मी त्याला जबरदस्ती टीव्ही बघायला सांगितलं होतं, जेणेकरून त्याचं टेन्शन ना थोडं कमी होईल म्हणून. तुझ्या आयुष्याचा फक्त एकच मंत्र आहे ना, नवऱ्याच्या बाजूने कधी बोलायचं नाही आणि मुलगा आणि भावाची बाजू घ्यायची संधी मिळाली तर तिला सोडायचं नाही. टपूचे पप्पा, लग्नाच्या इतक्या वर्षानंतर देखील तुम्ही मला समजू नाही शकला. जाऊ द्या, या दोस्त तुमचा नाहीये, दोस्त तर माझा आहे. कमतरता तर माझ्या कर्तव्यात राहिली असेल, कमी माझ्या प्रेमात असेल, कमी. अरे दया, बस कर बस कर. एक तर आधीच मी म्हणजे गरमीमुळे त्रासलो आहे. कमी कमी करून अजून त्रास देऊ नको आणि पंखा फास्ट कर बाबा. शा. पप्पा, तुम्हाला गरमी होत असेल तर स्वेटर काढून टाका ना आणि पंखा राहू द्या, मी एसी लावतो ना. नको बाबा, एसी नको लावू. का? ते बाळा, तुझ्या पप्पांना एसी मुळे थोडी
थंडी वाजते हं, म्हणून. मग पप्पा आणखी एक स्वेटर घाला ना. अरे बाबा, तू माझी काळजी नको करू, तू स्वतःची काळजी कर. माझा मुलगा बिचारा केव्हापासून टेन्शनच घेतोय. अरे आता टेन्शन घेऊन काही फायदा. वर्षभर टेन्शन घेतलं असतं तर आता आपल्यापैकी कोणालाही टेन्शन घ्यायची गरजच नव्हती. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जर का तुझे गुण कमी आले तर हा जेठालाल ज्वालामुखी बनणार. आणि दया, तू सुद्धा लक्षात ठेव, जर का टपूला कमी मार्क पडली तर टप्पू तितकेच तू आणि भिडे सुद्धा जबाबदार असणार. बापूजी हो, बापूजी सुद्धा जबाबदार असणार. याचे लाड करून करून बिघडवून ठेवलं आहे. अहो पप्पा, आजोबा. चल चल, आजोबांचं नाव घेऊन घाबरवू नको मला. बापूजी प्रवासाला गेले आहेत. आता तुम्ही दोघांना माझ्या ओरडापासून वाचवायला इथे येणार नाही. एक गोष्ट कान उघडून ऐका तुम्ही दोघे. ऐका हो. एक मिनिट. बापूजी, हं? तुम्ही केव्हा आले? तू जेव्हा ज्वालामुखी बनत होतास तेव्हा सुनबाई आणि टपूवर दादागिरी का करतोयस? मी कसं काय दादागिरी करू शकतो बापूजी? दादा तर तुम्ही आहात. बस. शांत राहा ना बाबा, 1 मिनिट शांत बस. ए बाबा, उत्तर दे. टपू आणि सुनबाईवर दादागिरी का करतोय? नाही नाही, ते दादागिरी नाही, ते काय आहे बापूजी की टपूच ते 10वीचं रिझल्ट आहे ना, तर त्याला घेऊन टेन्शन साऱ्या डोक्यात पसरलं आहे. सॉरी टपू, सॉरी दया. चला, मी जरा थंड पाण्याने आंघोळ करून घेतो. 1 मिनिट थांब जेठ्या. हो बापूजी. अख्ख्या भारतामध्ये मरणाचं उकडतंय आणि एवढ्या उकाड्यामध्ये तू स्वेटर घालून का फिरतोयस? अरे सुनबाईच्या तोंडाकडे काय बघतोयस? मी प्रश्न तुला विचारलाय, सुनबाईला नाही. स्वेटर कोणी का घालणार बापूजी? थंडी वाजते मला. हं? हो आजोबा, पप्पांना सकाळपासून थंडी वाजते. थंडी वाजते तरी सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करायचे. ते रोजची सवय आहे म्हणून चुकून मी बोललो थंड पाण्याने आंघोळ करायची आहे. तसंही आजकाल गरमीच्या ऋतूत नळातून थंड पाणी येतं कुठे बापूजी? गरम पाणीच येतं. चला, गरम पाण्याने आंघोळ करून घेतो. 1 मिनिट जेठ्या, हो बापूजी. तुला अचानक थंडी का वाजते? माहित नाही बापूजी. आता सुद्धा लागते? हो वाटत तर नाहीये. हो, म्हणजे आतापर्यंत वाजत होती, आता गरमी होत आहे. हे, म्हणजे तेच ना, काहीतरी भलतीच थंडी आहे बापूजी. आपल्या मनाप्रमाणे जगते, आपल्या मनाप्रमाणे येते, आपल्या मनाप्रमाणे जाते. हो, असं होत असतं ह्यांना सारखं सारखं बापूजी. मग तू हातीडाकडून औषध घेतलंस? नाही बोललो तर बापूजी मला जबरदस्ती हातीभाऊ जवळून औषध घ्यायला लावणार. आणि जर का हा बोललो तर चुकून बापूजींच्या विचारल्यावर हातीभाऊ बोलले की त्याने मला औषध नाही दिलं आहे तर मी फसणार. मग तू हातीडाकडून औषध घेतलंस? हो हो बापूजी, घेतली आहे. दया, जोरदार भूक लागली आहे, मी आंघोळ करतो, तोपर्यंत जेवण तयार ठेव जा. हा. 1 मिनिट हो जेठ्या, बापूजी. मी काय म्हणतो, तुझी तब्येत बरी नाहीये तर जेवू नकोस तू. आज 1 दिवस पोटाला आराम दे. थंडी वाजणं, उकडणं हे सगळं निघून जाईल. बापूजी, ते औषध घ्यायचं आहे तर जेवण करावंच लागणार ना. अरे पण औषधं तर जेवून झाल्यानंतर घेतात ना. हो, तर दुकानात भेळ खाल्ली होती ना. हे, तब्येत बिघडली तरी सुद्धा बाहेरचं खातोयस तू. ते औषध घ्यायचं होतं ना म्हणून भेळ खावी लागली बापूजी. कुठलं औषध? थंडी न वाजायची. कुठल्या डॉक्टर कडून घेतलंस? ते दुकानाजवळ आहे ना डिसोजा डॉक्टरचा दवाखाना, त्याने औषध दिलं होतं. मग तेव्हा भेळ खाऊन औषध घेतलं आणि तेव्हा ते बोलले की रात्री जेवून नंतर औषध घे. मग आता
औषध घेण्यासाठी जेवण जेवावं लागणार. तर जेवण जेवू? हा म्हणजे खाऊ ना? अरे हो. दया पटकन जेवायला वाढ, मी आंघोळ करून घेतो पटकन. ओहो यारो, काय चाललंय? जेवण वगैरे झालं का? अरे कुठे जेवण वगैरे? कुठे म्हणजे? ओय घरी बाबा. माधवी वहिनीने जेवायला नाही दिलं का? ओय तुमचं भांडण झालं का आपापसात? ओय चल 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 माधवी वहिनीशी जाऊन बोलूया. ए बाबा ए सई, अरे कुठे जेवण म्हणजे असा पूर्णपणे नाही जेवलो. ते रिझल्टचं टेन्शन आहे ना, म्हणून अर्धाच जेवलो. ओहो असं आहे का? ओय मग अर्धी गोष्ट का सांगतोय? पूर्ण सांगत जा ना. बाबा या रिझल्टच्या टेन्शन मध्ये मी तर डबल जेवण जेवलो. ओहो हो हो हो. तरी टेन्शन कमी नाही झालं. मग ठरवलं की तुमच्या सोबत सोडा पबवर बसून गप्पा मारीन, सोडा पिन, कदाचित थोडं टेन्शन कमी होईल. बरोबर. नाही, तुम्ही एकदम बरोबर बोला. टेन्शन दूर करायचा हाच मार्ग आहे. स्वतःचं लक्ष विचलित करा, टेन्शन कडे लक्ष देऊ नका, टेन्शन नाही होणार. बरोबर आहे. अरे भाऊ भिडे, ओ भिडू, पोपू ज्या प्रकारे तुझ्या जवळ येतोय ना, मला वाटतं तुझं टेन्शन वाढवणार आहे तो. भिडे, मी केव्हा तुझ्याकडून 10 किलो पापड आणि 5 किलो लोणचं घेतलं? काय ते? अरे मी केव्हा बोललो की तुम्हाला इतकी मोठी ऑर्डर ते दिली? सर, बाबा माझं तर माधवी वहिनी जेव्हा केव्हा नवीन लोणचं बनवतात आणि तू चव घ्यायला पाठवतो, त्यातच 2-3 महिने निघून जातात. अरे मग काय, मग ते हे कुठे गेला? हा मेसेज का पाठवलायस? कुठला मेसेज? हा यात लिहिलंय, बाबा तुझे 10 किलो पापड आणि 5 किलो लोणच्याचं बिल खूप दिवसांपासून पेंडिंग आहे. शनिवार पर्यंत कृपया पैसे चुकवा, नाहीतर पुढे कधीही ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. तुमचा आत्माराम तुकाराम भिडे. काय हे? ओ हा मेसेज तुला आला? ओ सॉरी पोपटलाल, तो चुकून आला. ते काय झालं, ते रिझल्टच्या टेन्शन मध्ये मी पप्पू भाऊ पटेलला तो मेसेज पाठवणार होतो, पण चुकून पीपीच्या जागी पोपटलालला सेंड झाला. कुठे तो पप्पू पटेल, कुठे पत्रकार पोपटलाल, काही फरक आहे की नाही? सॉरी. भिडू तू सुद्धा कमाल करतो यार. ओय पोपूने मेसेजला खरं समजून तुला पैसे दिले असते तर? काय बोलताय सोडी भाऊ, मी ऑर्डर नाही दिली तर मी पैसे का देणार? ओय पोपू, टेन्शनचं वातावरण आहे म्हणून मी थोडंसं हलकं करतो यार. ओय मस्करी पण समजत नाही तुला. सोडी, तू मस्करी करू शकतो, तुझ्या गोगीचा रिझल्ट आलाय ना, पण आमच्या मुलांचा रिझल्ट अजून नाही आला. हो बाबा सोडी, जोवर 10वीचा रिझल्ट नाही येत ना, तोवर माझं, हाती भाऊंचं आणि जेठालालचं टेन्शन जाणार नाहीये. हो बरोबर आहे. ओय टेन्शन घेऊ नका मित्रांनो, सगळं चांगलंच होणार. अरे मेहता साहेब, हा जेठालाल सुद्धा टेन्शन मध्ये असेल, त्याला पण बोलून घ्या सोडा घ्यायला. नाही पोपटलाल, जेठालाल टेन्शन मध्ये नसणार, कारण जेठालाल टेन्शन मध्ये असता तर आतापर्यंत फायर ब्रिगेड म्हणजे मला टेन्शन मिळालंच असतं. जेवण वगैरे करायला उशीर झाला असणार, येतच असेल. काही हरकत नाही, चला तोपर्यंत आपण सोडा पिऊ. हो हो चला चला यार, हो, सोडा पिऊया. आणि त्या अय्यरला पण बोलूया. इतकी गरमी आहे. अरे दया, पंखा तर फास्ट कर. ए जेठ्या, तुला तर थंडी वाजते ना, ओ पंखा फास्ट करायला का सांगतोय? तुमच्या लोकांसाठी बापूजी, तुम्हाला सर्वांना गरमी वाटत असणार ना म्हणून. मला काही उकडत वगैरे नाहीये. हो पप्पा, मला सुद्धा गरमी वाटत नाही. चल खाऊन घे. अरे वा, आमरस. वा देवा, दुपारी नट्टू काका आणि बाघानी मला आमरस खायला नाही दिला, त्याची कमी तुम्ही आता पूर्ण केली. थँक्यू. हे घ्या. टपू बाळा, बापूजींना चपाती. हा, हे घ्या आजोबा. ओहो, किती गरम चपाती आहे दया. एक तर इतकी गरमी आहे, त्यात तू ही अशी उकडती चपाती का घेऊन आली? ए बाबा, एकदा तळ्यात एकदा मळ्यात काय करतोस? एकदा म्हणतोस थंडी वाजतेय, आता म्हणतोस उकडतंय म्हणून. तुमच्यासाठी बोलत होतो बापूजी. इतकी गरम चपाती तुम्ही खाल तर तुमचं तोंड भाजेल ना, म्हणून बोललो इतकी गरम चपाती का आणली. एवढी सुद्धा गरम नाहीये. हो पप्पा, मला सुद्धा एवढी गरम वाटत नाहीये. खूप छान. हा, खा गपचूप. तू खा गुपचूप. कसं खाणार बापूजी, मला गरम वाटत आहे. एक काम कर सुनबाई, जेठ्याला बर्फी पोळी दे. बर्फी चपाती. पोळीवर तुपाच्या ऐवजी
बर्फ फिरवून दे. नाही नाही राहू दे, ती सुद्धा त्याला गरमच लागेल. एक काम कर सुनबाई, फ्रीज मध्ये तो बर्फाचा ट्रे आहे ना, तो काढून घे. त्यातले बर्फाचे सगळे तुकडे बाहेर काढून ठेव. मग या पोळीचा एक एक तुकडा त्या बर्फाच्या ट्रेच्या एका कप्प्यात ठेवून त्याला फ्रीज मध्ये ठेवून दे. मग जेव्हा पोळी या जेठाच्या खाण्यालायक थंड होईल ना, तेव्हा आणून दे त्याला. ठीक आहे, चालेल ना? बापूजी, आता खाण्या इतपत थंड झाली चपाती. मी दुसरी गरम चपाती घेऊन येते. हे घे टपूचे पप्पा. हो, दे 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 दया. खूप मज्जा आली आज जेवायला. आणि आमरस प्यायची जी काय मज्जा आहे, खूप मज्जा आली. पण त्याच गोंधळमध्ये खूप जास्त जेवलो मी दया, आणि आता जास्त गरमी वाटत आहे. मग सोडा पिऊन या ना. सोडा प्यायची इच्छा तर खूप आहे दया, पण कसं जाऊ? घराच्या बाहेर पडताच लोक या स्वेटर बद्दल प्रश्न विचारायला लागतात. अरे काय झालं? स्वेटर का घातलं आहे? आजारी आहेस? औषध घेतलं? कुठलं औषध घेतलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. आणि फक्त प्रश्नांची उत्तरं दिल्याने सगळं संपत नाही ना. जो आजार मला झाला आहे, सेम टू सेम तोच आजार त्यांना किंवा त्यांच्या परिवारमध्ये कोणाला तरी झाला असतो. हे सगळे अचानक डॉक्टर बनून जातात आणि या एकच आजाराचा आपापल्या हिशोबाने वेगवेगळे किती प्रकाराचे उपाय सांगतात. टपूचे पप्पा, सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय. अरे नाही नाही दया, तू आणि मी जे काही करतोय ते सगळं टपूला चांगले मार्क्स मिळावे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून करतोय. आणि तसंही सगळेच आई बाबा जे काही करतात ते आपल्या मुलांच्या चांगल्यासाठीच करतात ना. मुलांची एक खुशी त्यांची सगळी दुःख दूर करतात. हो, पण मी कुठे काय करते? जे काही करते ते तुम्ही करताय ना. बघा ना, इतक्या गरमीत तुम्ही स्वेटर घालून फिरताय. अरे दया, माझा स्वेटरचा त्रास फक्त 1 दिवसाचा आहे. पण तू तर लग्न करून जेव्हापासून या घरात आली आहेस तेव्हापासून आमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी दिवस रात्र किती त्रास सहन करते आहेस. टपूचे पप्पा, प्लीज तुम्ही माझी प्रशंसा नका करू. मला नाही आवडत. आणि मी तुमच्यासाठी जे काही करते ना, त्याने मला काही त्रास नाही होत. उलट मला आनंद मिळतो. तरी सुद्धा दया, बस टपूचे पप्पा, अजून काही बोलू नका. तुम्हाला सोडा प्यायला नाही जायचंय तर आराम करा. बरं दया, हा? मी सोडा प्यायला नाही गेलो आहे तर सगळे आठवण काढत असतील. जर का त्यांचा फोन आला तर सांग की मी झोपलो आहे. हा, ठीक आहे, ठीक हा? आहे. चल टपोडा, झोपूया आता. नाही आजोबा, झोप येत नाहीये. का? कारण आजोबा, रिझल्टचं टेन्शन तर आहेच. आता पप्पांचं पण टेन्शन आलंय मला. पप्पा किती प्रॉब्लेम मध्ये आहेत. हो टपोडा, मला सुद्धा जेठ्याची खूप काळजी वाटते. उद्या तुझा 10वीचा रिझल्ट आहे आणि इकडे जेठ्या आजारी पडलाय. आणि तो सुद्धा अजबच आजार आहे. कधी थंडी वाजते तर कधी उकडतंय. आजोबा, मला वाटतं पप्पा औषध घ्यायला घाबरतायत आणि कदाचित ते आपल्याशी खोटे बोलत असतील की त्यांनी औषध घेतलंय म्हणून. मला सुद्धा असंच वाटतंय. जेठ्या लहानपणापासून कडू औषधं आणि इंजेक्शनला घाबरतो. त्याला किती त्रास झाला तरी सहन करेल तो, पण स्वतःहून कुणी न सांगता औषध घेणारच नाही. पण आजोबा, आता काय करायचं? एक काम कर टपोडा, हातीड्याला बोलवून घेऊन ये. हो आजोबा, आताच बोलवून आणतो. अजून जयावहिनी का नाही आली? टपू, दयावहिनी कुठे आहेत? आई घरीच आहे. कोमल आंटी, हाती अंकल कुठे आहेत? ते सोडा शॉपवर आहेत बाळा. ओके, थँक्यू. एक मिनिट, कुठे जातोयस टप्पू? इतके टेन्शन मध्ये काय आहेस? ते पप्पांची तब्येत बिघडली आहे. हो जेठा भाऊंची? हो. काय झालं जेठा भाऊंना? माहित नाही, पप्पांना कधी थंडी वाजते तर कधी गरमी. म्हणून मी हाती अंकलला बोलवायला जातोय. म्हणजे ते पप्पांना चेक करतील आणि त्यावर औषध देतील. म्हणजे पप्पा पटकन बरे होतील. लवकर जा, लवकर जा, लवकर हो. जा. असं कसं? बिचारी दयावहिनी, त्यांना तर डबल टेन्शन झालं असेल.
एक तर टप्पूचा उद्या रिझल्ट आणि जेठाभाऊ आजारी. मी हंसची मेडिकल बॅग घेऊन येते. हो लवकर घेऊन या. ओ कमाल झाली मेहता साहेब. ओ इतका वेळ झाला आणि जेठापरा अजून सोडा प्यायला आलाच नाही. ओय जरा फोन लावून त्याला बोलवा ना. हो ही तर अगदी खरी गोष्ट. जसा बिना मसाला सोड्याची मजा येत नाही तसा जेठालाल शिवाय मज्जाच येत नाही. ओय बरोबर आहे. हो ना अय्यर भाऊ. नाही नाही, कधी कधी बिना मसाल्याचा सोडा पण चांगला वाटतो. मेहता साहेब फोन करा. काय प्रॉब्लेम आहे? करा फोन. थांबलात का? हो. लावा फोन लावा. अरे टप्पू, अरे टप्पू पप्पा कुठे आहेत तुझे? मेहता अंकल पप्पा घरी आहेत. आती अंकल तुम्ही माझ्यासोबत घरी चला ना. का? अहो आती अंकल पप्पांची तब्येत खराब झाली आहे. तेच कळत नाहीये काही. तुम्ही चला आणि चेक करा ना. आज सकाळीच जेठालाल मला भेटला होता, तेव्हाही त्याची तब्येत खराब वाटत होती. स्वेटर घालून दुकानात जात होता. हा स्वेटर घातलं होतं? हो. स्वेटर कमाल झाली यार. स्वेटर म्हणजे कमालच झाली ही. चला जाऊन बघूया. ये रे बघू. असं कसं हा झालं तेच कळत नाही काही. नाही म्हणजे कालपासून आजारी होतो पण कळायला पाहिजे आपल्याला. पण सांगितलंच नाही ना कोणाला. कळलं मला काही. आपल्याला कसं कळणार? हंस, ही घ्या तुमची बॅग. अगं खूपच चांगलं काम केलंस. थँक्यू. हंस, मला थँक्यू नंतर बोला, आधी जाऊन जेठाभाऊंना बोला. हो आती अंकल लवकर चला ना. हो चला. चल. हो आम्ही सगळे सुद्धा येतो. नाही तुम्ही सगळ्या लेडीज इकडेच थांबा. कधी कधी पेशंट जास्त लोकांना बघून घाबरतो, म्हणून तुम्ही सगळं इथेच थांबा. हा बरोबर आहे. अरे टपूचे पप्पा, तुम्ही बाहेर का आलात? झोपा ना. अरे झोपायचं तर आहे, पण कसं झोपायचं दया? आतमध्ये खतरनाक गरमी आहे. अरे पण आतमध्ये पंखा चालू आहे. पंखा सुद्धा गरम हवाच देतोय दया. विचार करा टपूचे पप्पा, हे बघा ज्या लोकांजवळ एसी नसेल ना, ते लोक बिचारे कसे राहत असतील. ते बिचारे गरमीत स्वेटर घालून नाही झोपत ना. हा, ते तर आहे. इतकी गरमी आहे की मन करतंय 3-4 बर्फ टाकलेली थंड सोडा गटागट पिऊ. हे गटागट वाल्या, तुला एवढी थंडी वाजते, उन्हाळ्यामध्ये सुद्धा स्वेटर घालावं लागतंय आणि तुला बर्फवाला सोडा गटागटा प्यायचा. अरे बापूजी, ते म्हणतात ना की थंडीला थंडी कापते म्हणून. कोण म्हणत? ते मी ऐकलं होतं. कोण म्हणत होता? म्हणजे मी ते कुठेतरी वाचलं होतं की जसं लोखंड लोखंडाला कापतं तसंच थंडी थंडीला कापते म्हणून सोडा. ओय चला बघूया काय झालंय त्याला. नाही आम्हाला सांगायला पाहिजे ना मग. सकाळी झालं. ओय जेठापरा. बाबा तुम्ही सगळे इथे? जेठाभाऊ टपूने येऊन सांगितलं की तुमची तब्येत बरोबर नाहीये, तर तुम्हाला चेक करून औषधं द्यायला आलोय. टप्पू अरे, बाळा, अरे भाऊ, चेक करूया. अरे भाऊ, अरे बसा काही नाही बाबा. अरे काही नाही माझं ऐका. हे बाळा, अरे मला काहीच नाही झालं आहे. बस रे बाबा. बसा तुम्ही. बसा. हे घ्या हाती भाऊ, हे घ्या. हा चेक करा. हाती भाऊ, मला औषधाची गरज नाही आहे. मी एकदम ठीक आहे. अरे तू बस. अरे जेठालाल काय बोलतोयस तू? तू अगदी ठीक आहेस म्हणे, औषधांची गरज नाही. भर गरमीमध्ये तू स्वेटर घातलंयस आणि म्हणतोयस तू ठीक आहेस. आणि हा एक गोष्ट जेठालाल, तू एवढ्या त्रासात आहेस आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस आणि मला फायर ब्रिगेड म्हणतोस. काय त्रास आहे? मी माझ्या प्रॉब्लेम विषयी माझ्या जीवलग मित्राला सुद्धा नाही सांगू शकत. तुम्हाला कोणी नाही सांगितलं? नाही. हाती भाऊ सुरू करा. हो. हाती भाऊ, माझं ऐका. मी औषध घेतलं आहे. मला औषधाची गरज नाही आहे. कुठलं औषध घेतलं होतं जेठाभाऊ? माहित नाही, ते नट्टू काकांनी मला दिली होती. अरे पण थोड्या वेळापूर्वी तर तू सांगत होतास की तू डिसूजा डॉक्टर कडून औषध घेतलंस. हो म्हणजे ते डॉक्टर डिसोजाने ते कागदावर औषध लिहून दिलं आणि मग नट्टू काका मेडिकल मधून ते औषध घेऊन आले आणि त्यांनी मला दिली. तर या प्रकारे नट्टू काकांनी मला औषध दिलं आणि मी घेतलं. जेठाभाऊ, हा डॉक्टर डिसोजा कोण आहे? तो चांगला डॉक्टर आहे. दुकानाजवळ त्यांचा दवाखाना आहे. जेठाभाऊ, तुमचा फॅमिली डॉक्टर तर मी आहे ना. याला काय अर्थ आहे हाती भाऊ? तुम्ही फक्त जेठालालचे फॅमिली डॉक्टर आहात, आमचे नाही.
पोपटलाल आधी तुझी फॅमिली तर बनव बाबा. ए भिडे तुला काय म्हणायचंय ओय का बाबा शांत राहा तुम्ही दोघं आपापसात भांडण कसलं करताय या भिडेला बघ ना. ओ हातीप्रा ओय माझी तर फॅमिली आहे मग तुम्ही माझे फॅमिली डॉक्टर नाही आहात. अरे बाबा मी पूर्ण गोकुळधामचा फॅमिली डॉक्टर आहे. ओय असं आहे मग चालू राहू दे. जेठा भाऊ मी असताना तुम्ही डॉक्टर डिसोजाकडे का गेला? मला फोन केला असता मी आलो असतो. अरे बाबा आता आला ना, मग आता उपचार कर ना. अरे हा करा ना. अरे अरे माझं ऐका, मला उपचाराची गरज नाही आहे, मी ठीक काही आहे. बरोबर नाही काय बरं आहे? मेहता साहेब समजवा ना प्लीज. अरे जेठालाल मी बापूजींना काय समजावू? मला वाटतं तर मला तुला समजावायला हवं. हा मला एक गोष्ट सांग, जर तुझी तब्येत ठीक आहे तर एवढ्या भर उन्हात तू स्वेटर का घातलंय सांग. बोल आता. अरे कोणी स्वेटर का घालतं? जेव्हा त्याला थंडी वाजते तेव्हा तो स्वेटर घालतो ना. तेच तर, इतक्या गरमीत थंडी वाजते म्हणजे तुझी तब्येत खराब आहे, तब्येत ठीक नाहीये. हा आणि एवढी थंडी वाजते तरी सुद्धा त्याला सोडा प्यायचा होता. बापूजी तेव्हा मला गरमी वाटत होती. हा, म्हणून सोडा प्यायचा होता. जेठालाल ऍक्च्युली तुला काय होत आहे? डोक्याचा दही होत आहे. हो थंडी डोक्यात चढली आहे. घ्या बघा. जेठालाल अय्यरच्या विचारण्याचा अर्थ आहे की यावेळी तुला नक्की काय अनुभव होतोय, थंडी वाजते की गरमी? करेक्ट. थंडी. हा तर हाती भाऊ तुम्ही आता उपचार सुरू करा, औषध द्या. अरे नाही नाही, औषधांची गरज नाहीये आता. थंडी वाजत होती असं बोलत होतो मी, आता गरमी होत आहे. हा, गरमी होते आता यांना. ओय जेठाप्रा गरम होतंय तर मग स्वेटर काढून टाक ना. नाही नाही नाही, स्वेटर नाही काढू शकत. ओय का? ते परत त्यांना थंडी वाजायला लागेल ना. पण दयावहिनी आता तरी गरमी होत आहे ना, मग आता स्वेटर काढून टाका. काढून टाक जेठालाल. स्वेटर काढशील तर बरं वाटेल तुला. नाही नाही, टपूचे पप्पा स्वेटर नका काढू, नवस तुटेल. अरे नाही नाही, औषधाची गरज नाहीये. आता थंडी वाजत होती असं म्हणत होतो मी, आता गरमी वाटत आहे. गरमी होते आता यांना. ओय जेठाप्रा गरम होते तर मग स्वेटर काढून टाक ना यार. नाही नाही नाही, स्वेटर नाही काढू शकत. का? परत त्यांना थंडी वाजायला लागेल ना. पण दयावहिनी आता तर गरमी होत आहे ना, मग आता स्वेटर काढून टाक. काढून टाक जेठालाल. स्वेटर काढशील तर बरं वाटेल तुला. ओ काय झालं जेठाप्रा? थंडी वाजतीये. थंडी वाजते टपूच्या पप्पांना. स्वेटर नका काढू. जेठालाल काय बोलतोयस तू? एका मिनिटा अगोदर म्हणालास की तुला गरमी होते आणि आता थंडी वाजते. ते 1 मिनिट आधी म्हणालो होतो ना, मग तेव्हा उकळत होतं, आता थंडी वाजतीये भाऊ. ओय काय चाललंय? अरे काय कधीपासून उकडतंय थंडी, उकडतंय थंडी, उकडतंय थंडी चाललंय? अरे एक काय ते सांग ना, उकडताय की थंडी वाजते? दोन्ही. अर्ध्या शरीरात थंडी वाजतीये, अर्ध्या शरीरात गरमी होतीये. अर्ध व्हर्टिकल होरिझेंटल. विचार फायर ब्रिगेड ना, विचारू ना. अरे काही हरकत नाही. ओय मी आलं सोल्युशन. दया वहिनी फटाफट कातर घेऊन या. कातर का? ओय ऑपरेशन. ओय नाही दया वहिनी, ऑपरेशन नाही करायचंय, सोल्युशन मिळालंय. ओय ते ज्या भागात गरम होतंय ना त्या भागातला स्वेटर कात्रीने कापून फेकून देऊया. नाही नाही, स्वेटरला नाही कापू शकत. ओय का? ते स्वेटर माझ्या आईने दिलाय. ओ खूपच छान स्वेटर आहे. कुठून घेतला तुमच्या आईने? कुल्लू मला नेऊन. तुमच्यासाठी मागव. हो मागवा. चला मी निघतो. ओके. अरे काय ओके? अरे काय झालं? अरे हात जोडा. अरे बाबा तुम्ही सगळ्यांनी इथे डॉक्टर बनून उपचार सुरू केलाय तर मग माझी इथे काय गरज आहे? चला गुड नाईट. ओ नाही हाती भाऊ, असं काही नाहीये, तुम्हीच उपचार करा. ओय बोललो ना एकदा, दुसरा कोणी उपचार करायचा नाही. कळलं यार?
मी तर काही बोललोच नाही. केव्हाचा या कॉर्नर मध्ये बसून हाच विचार करतोय की हे सगळं काय चाललंय. हो हा काहीच नाही बोललाय. ओ असं आहे ना. ओ हाती भाऊ, आता दुसरा कोणी उपचार नाही करणार, तुम्ही कंटिन्यू करा. कळतच नाहीये मला काय उपचार करू. थंडी पण वाजते, उकडते सुद्धा. करतो. डॉक्टर आधी तुम्ही एक काम करा. गरमीचं आणि थंडीचं इंजेक्शन मिक्स करून तुम्ही जेठालालला द्या. नाही, खरं म्हणते टपूच्या पप्पांना डॉक्टरांची काहीच गरज नाहीये. ते थोडा आराम करतील ना तर सकाळपर्यंत एकदम बरे होऊन जातील. नाही नाही दयाबाईंनी रिस्क नाही घेऊ शकत. ही खूपच नाजूक केस आहे. मी इतक्या वर्षांच्या करिअर मध्ये असा एकही पेशंट नाही बघितलाय ज्याला एकत्र गरमी आणि थंडी वाजत असेल. घ्या बोला. हाती भाऊ एक काम करा, जेठालालला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाका. या पोपटलालला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाका. भाऊ काय बोलताय तुम्ही? याचं डोकं खराब होऊन गेलं आहे. तुला काय हॉस्पिटल मधून कमिशन मिळतं? अरे जेठा शांत हो बाबा, शांत हो. अरे तुला कोणी काय अरे इतका थोडी आजारी आहे मी बापूजी. अरे, हॉस्पिटल मध्ये अरे नाही बाबा, जेठा तुला कोणी हॉस्पिटल मध्ये घेऊन जात नाही. बापूजी काय बोलतोय? अरे हॉस्पिटलला नाही जायचं टपूचे बाबा, हॉस्पिटल मध्ये नाही जायचं. बघा इथे सगळे परत सुरू झाले. ओय पोपू, मी म्हंटल होतं ना दुसरा कोणी उपचार नाही करायचा. ते स्वतः पण कुठे करताय. हाती भाऊ, आधी कळू तर द्या, थंडीचा उपचार करायचा आहे की गरमीचा. घ्या बोला. बापूजी सध्या मी जेठालालला एक इंजेक्शन अरे देतो. इंजेक्शन नाही भाऊ, नाही मला नाही, मला इंजेक्शन नाही. अरे नाही नाही नाही, अरे 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 नाही, अरे काय काय नाही होणार रे. काही होणार नाही. थोडंसं काय नाही होणार. बघ हे बघा कसं आहे बापूजी, की इंजेक्शन दिल्यावर बॉडी कशी रिस्पॉन्ड करते त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट सुरू करून टाकूया. हो बरोबर, करेक्ट बरोबर. नाही हाती भाऊ, मी खरं म्हणते टपूच्या पप्पांना आता ही जी हालत आहे ना ते टपूच्या 10वीच्या रिझल्टच्या टेन्शन मुळे आहे. हो सकाळी जेव्हा रिझल्ट येईल ना की मग तब्येत एकदम बरोबर होऊन जाईल. एकदम एकदम फर्स्ट क्लास होऊन जाईन उद्या सकाळी. दयाविनी गोष्ट खरी आहे की रिझल्टच्या टेन्शनमुळे मलाही कधी कधी हुडहुडी भरते. हो ना. पण स्वेटर नाही घालावं लागेल. अगं नाही सुनबाई, रिझल्टच्या टेन्शनमुळे नाही झालंय. हे काहीतरी वेगळंच आहे. हातीला तू दे इंजेक्शन दे. बापूजी अगदी करेक्ट बोललात. डॉक्टर हाती इंजेक्शन द्या. अरे अय्यर भाऊ, जेठालाल काही बोलू नकोस. जे पण होत आहे चांगल्यासाठीच होत आहे. हो जेठालाल, थोडस दुखेल, जास्त नाही. टेन्शन नको घेऊस तू अजिबात. हा हे बघा, तुम्ही मला औषध द्या, मी टपूच्या पप्पांना ते औषध नंतर घ्यायला सांगते. हो हो हो. अरे हा जेठ्या नंतर औषध नाही घेणार सुनबाई. मला माहितीये हा औषध फेकून देईल. हातीला तू दे, याला इंजेक्शन दे. हा रडला ओरडला काही झालं तरी इंजेक्शन दे याला. हो द्या द्या. हो देतो, देतो. बघितलंस बाळा? ओय, काय करतो जेठालाल? ओय, ऐक ना. ओय, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय आम्ही. काय करताय? चला चला. नाही, अरे मला इंजेक्शन नाही. अरे बरे व्हायला लागेल, इंजेक्शन घ्या तुम्ही. मला इंजेक्शन नाही घ्यायचंय. काय लावलंयस तू यार. चला चला बाबा. अरे मला थोडा काय घ्यायला सोडा तुम्हाला. इंजेक्शन नाही घ्यायचंय. अरे अय्यर तू कुठे बसलास? घ्यायला बसू दे. बसवा इंजेक्शन द्या. अरे राहू दे ना, खरोखर काहीच गरज नाहीये. अरे एक मिनिट सोडी, जरा जेठाभाऊंना इथे बसू दे. इथे आरामात इंजेक्शन देतो. ओय जेठाप्राचं घर आहे, पाहिजे तिथे बसवा अरे, त्याला. या ना. ये जेठाप्रा, मला नाही घ्यायचं इंजेक्शन. अरे, ये रे जेठाप्रा. इंजेक्शन घेतलं की बरं वाटतं. ओके एक मिनिट. बघा भाऊ, मी इंजेक्शन घ्यायला तयार आहे. काय बोललो ना मग. तुझे पप्पा इंजेक्शन घेते. पण माझा हात तर सोडा भाऊ, हात तर सोडा. हात सोडा अय्यर भाऊ. आणि जरा लांब राहा भाऊ. खूप गरमी होती, एकतर स्वेटर घातलाय. खूपच गरमी होतीये. ओ हो. सॉरी टपूचे पप्पा, सॉरी. हा. हाती भाऊ रेडी? एकदम रे. अरे पप्पा अरे कुठे गेला? पप्पा पप्पा कुठे पळताय? जेठाप्रा, ओय, पप्पा इंजेक्शन. ओय, असं काय करतोय? ओय,
का पळताय? सगळ्यांना जेठा भाऊना का पकडायचंय? अहो पप्पा सोड मला. जेठालाल ओय, राहून दे जेठाप्रा, आता पकडलंय तुला, आता तू पळू नाही शकणार. हा जेठा अंकल, तुम्ही अशी कोणती मस्ती केली की सगळे तुम्हाला पकडतायत? अरे बाबा, जेठालालची तब्येत बरी नाहीये आणि तो इंजेक्शनला नाही म्हणतोय. घेऊन टाका जेठा अंकल, घेऊन टाका. माझे पप्पा म्हणतात जी गोष्ट प्रेमाने मिळते ती गोष्ट घेतली पाहिजे. अरे बेटा, जिलेबी असती तर प्रेमाने काही हिसकावून पण घेऊन घेतली असती. पण हे इंजेक्शन आहे बेटा, इंजेक्शन देतायत मला, कसा घेऊ मी? पप्पा, कुणी इंजेक्शन प्रेमाने दिलं तर घेतलं पाहिजे का? ओय गोगी पुत्र, जर तब्येत बरी नसेल ना तर प्रेमाने काय, जर कुणी बळजबरी दिलं तरी घेतलं पाहिजे. हा एकदम करेक्ट आहे झोडे. बरोबर. जेठा भाऊ, तुम्ही इंजेक्शन घ्या ना, तुम्हाला बरं वाटेल. आणि मला पण. माताजी, टपूच्या पप्पांचं इंजेक्शन पासून रक्षण कर. हो लावा जेठा भाऊंचा स्वेटर वर हो, करा. करतो. तिकडनं वरती करा. अरे, काय करता तुम्ही? सोय मला टोचली. सॉरी अय्यर भाऊ, यात माझी काहीच चूक नाहीये. जेठाभाईंनी धक्का दिला आणि चुकून तुम्हाला लागलो. काय करतोस जेठालाल? चुपचाप इथे उभा राहा. जेठालाल, काय लहान मुलांसारखा घाबरतोस तू? जेठालाल, एक छोट्याशा इंजेक्शन साठी अख्खी गोकुळधाम सोसायटी डोक्यावर घेतोयस तू यार. एक काम कर हातीडा, इंजेक्शन माझ्याकडे दे. अरे बापूजी, तुम्ही काय इंजेक्शन घेतायत? तुला देण्यासाठी. हातीडाकडून इंजेक्शन घेऊन मी तुला इंजेक्शन देणार. बापूजी, तुम्ही इंजेक्शन नाही देऊ शकत. का? मला काहीतरी करू द्या ना. बापूजी, मी वचन देतो, उद्या टप्पूच्या रिझल्ट आल्यावर पण जर माझी तब्येत बरी नाही झाली तर मी नक्की इंजेक्शन घेईन. बस. काय बोलतोयस जेठालाल? टप्पूचा रिझल्ट उद्या येणार आहे आणि अर्ध्या रात्री तुझी तब्येत बिघडली तर बोल. हो, मग अर्ध्या रात्री पण मी इंजेक्शन घ्यायला तयार आहे. अरे पण तब्येत जास्त बिघडेपर्यंत वाट कशाला बघायची बाबा? आता इंजेक्शन घेऊन टाक, लगेच बरं वाटेल तुला. बापूजी, मला काही नाही ऐकायचं. हातीडा, तू इंजेक्शन दे बघू. हो बापूजी, पण आता सुई बदलावी लागेल. का? अरे गोगी, ती सुई अय्यर अंकलला लागली आहे ना, तर आता कुणाची यूज केलेली सुई आपण दुसऱ्यांवर यूज नाही करू शकत ना, म्हणून चेंज करावी लागेल. व्हेरी गुड गोली बाळा. थँक्यू पप्पा. हाती अंकल, मी तुमची बॅग घेऊन येतो. हो बाळा. चल. जेठा भाऊ, तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी इतक्या सहजपणे इंजेक्शन देईन की तुम्हाला कळणारच नाही. हो, थांबा हाती भाऊ, तुम्ही टपूच्या पप्पांना इंजेक्शन नका लावू. का? ओय, काय मला वाटलं नाहीये ना जेठाप्राला. हे काय बोलते सुनबाई तू? सॉरी बापूजी, पण खरं तर गोष्ट अशी आहे की टपूचे पप्पा. नाही नाही दया, चूप होऊन जा, नको बोलूस काही. नाही, टपूचे पप्पा मला बोलू द्या. बापूजी, टपूच्या पप्पांना थंडी वाजत नाहीये. हैं? पण मग जेठाने स्वेटर का घातलाय? नवस केलाय म्हणून. नवस? हैं? कसला नवस? ते उद्या टपूचा रिझल्ट आहे ना, तर आईने टपूला चांगले मार्क्स मिळावे यासाठी टपूच्या पप्पांना उद्यापर्यंत स्वेटर घालण्याचा नवस ठेवायला सांगितलेला. अच्छा, आता समजलं मला.
पण जेठाभाऊ तुम्ही या थंडी वाजण्याचं नाटक का करत होता? हो जेठाभाऊ, तुम्ही आधी का नाही सांगितले की तुम्ही हे सगळं नवस केलंय म्हणून करताय? जेठालाल तू मला नाही सांगितलंस मला? अरे तुला काय, मला पण नाही सांगितलं. मला तर सांगायला हवं होतं ना. बरोबर हो आहे. तर बापूजी, हा नवस छोटा मोठा नवस नाहीये, 2-2 नियमांवाला नवस आहे. हं? हो, पहिला नियम हा की स्वेटर घालून मी एसी मध्ये नाही बसू शकत. आणि दुसरा नियम हा की या नवसाबद्दल कुणाला काही सांगू नाही शकत. जेठाभाऊ, तुम्ही सांगू शकत नव्हता, पण दयावहिनी तुम्ही ते सांगू शकत होता ना? हो, अरे पण कोमल वहिनी, आईने मला पण कोणालाही नवसाबद्दल काही सांगायचं नाही असं म्हटलं होतं. ओ, घ्या बोला. का सांगून दिलंस दया? इतका चांगला नवस चालू होता. सॉरी टपूचे पप्पा, पण तुम्हाला इतका जास्त त्रास होत होता ते खरंच मला भगवत नव्हतं. अरे दया, पूर्ण दिवस तर निघून गेला, फक्त रात्र बाकी होती. झाला असता नवस पूर्ण. अरे बाबा जेठालाल, दया वहिनी एक आदर्श भारतीय पतिव्रता पत्नी आहे. तुला असा त्रास झालेला कसा बघू शकतील त्या? दया, आता नवस तुटून गेला, मग आता म्हणजे टप्पू, आता नवस तर तुटला, म्हणजे आता तुला गुण कमी येणार? गोगी, गोगी बाळा, नवस तुटणं खूप वाईट गोष्ट असते. अरे वाईट गोष्ट तर तू करतोयस पोपटलाल. पत्रकार असून 21व्या शतकात ही अंधश्रद्धा, नवस, तू या गोष्टींवर विश्वास कसा ठेवू शकतो? ओ मेहता साहेब, ही तर सगळ्यांची आपापल्या श्रद्धेची गोष्ट आहे. ज्या गोष्टीने मनाला शांती आणि हिंमत मिळेल ती तर केली पाहिजे ना. अगदी बरोबर आहे. आणि कित्येक वर्षांपासून श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर वादविवाद तर होतच आले आहेत. आता हे सगळं सोडा आणि जेठाभाऊ आणि दयावहिनींच्या भावनांना समजा. बरोबर. हो, पप्पा, पप्पा, आय लव्ह यू अरे पप्पा. बेटा, पप्पा, पप्पा तुम्ही ग्रेट आहात पप्पा. तुम्ही माझ्या चांगल्या रिझल्टसाठी एवढ्या सगळ्या अडचणींना सहन केलं. थँक्यू सो मच पप्पा. जेठ्या, तू टप्पूसाठी त्रास सहन करत होतास आणि मी तुला बळजबरीने इंजेक्शन देऊन आणखी त्रास देत होतो तुला. सॉरी जेठ्या. अरे नाही नाही बापूजी, असं नका बोलू. तुम्ही जे पण करत होता माझ्या चांगल्यासाठी करत होता. तुम्ही एक बाप होण्याचं कर्तव्य बजावत होता आणि मी पण एक बाप होण्याचं कर्तव्य बजावत होतो. अरे जेठालाल, रिझल्टच्या बाबतीत तू आमच्यापेक्षाही पुढे निघून गेलास हा? बरोबर आहे. हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. अरे जेठालाल, रिझल्टच्या बाबतीत तू आमच्यापेक्षाही पुढे निघून गेलास हा? बरोबर आहे. हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. जर तू 100% जबाबदारी घेतली असती की हो भाऊ, मी मुलांना अगदी व्यवस्थित शिकवलं आहे, मुलांचा रिझल्ट खूप चांगला येईल, तर मला हे सगळं करायची गरजच नसती पडली. जेठालाल, एक शिक्षक घोड्याला जेठालाल, गुरुजी फक्त लग्न लावून देतात बाबा. संसार तर नवरा बायकोलाच चालवावा लागतो ना. हो भिडे, त्या गुरुजींचा नंबर मला दे ना, जे लग्न लावून देतात. शांत राहा ना भाऊ, कुठली गोष्ट कुठे घेऊन जातोयस तू? अजून नाही तर काय. जेठालाल, आता तू स्वेटर काढून टाक. नवस तर आता तुटला ना. हो, काढून टाका. 1 मिनिट अय्यर भाऊ. दया, सासूबाईंना फोन करून जरा विचार की मी तर काही बोललो नाहीये, तू बोलली आहेस, तर नवस अजून पण चालू ठेवू शकतो की? बस बस बाबा, एकदा नवस तुटला की संपलं. 1 मिनिट भाऊ, शांती ठेव आणि फोन दे तुझा. जरा दयाला फोन दे, ती फोन लावेल. का? अरे का काय फोन लावेल सासूबाईंना? इथे आता फोन नाहीये माझ्याकडे भाऊ, तुझा फोन दे. हो हो, हा घ्या दया वहिनी. अच्छा पोपटलाल, त्यात बॅलन्स आहे ना बाबा, अहमदाबादला फोन लावायचा आहे. STD. ए बाबा, आहे बॅलन्स. हो हो, पहिल्यांदा त्यांनी 50 रुपयाचा रिचार्ज केलाय. हो, अभिनंदन अभिनंदन पोपटलाल. आई, दया, आई, हा आवाज कसला येतोय? अच्छा, आईने ते टपूच्या चांगल्या रिझल्ट साठी घरात भजन ठेवलंय. ओहो, हॅलो आई. आई, ते नवसाचा एक नियम तुटलाय. नाही 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 नाही,
टपूच्या पप्पाने स्वेटर नाही काढलाय, पण ते मी नाईलाजाने नवसाबद्दल सोसायटी मध्ये सगळ्यांना सांगून टाकलं. आई आता उद्या टप्पूचे रिझल्ट आहे, काही वाईट तर होणार नाही ना? आई, काहीतरी मार्ग सुचव ना. हा? हा?